नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिहिका सागरला म्हणत असते की जीजू आणखी एक महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं. त्या सावनीला मदत करणारा हा हर्षवर्धनच आहे आणि हर्षवर्धननेच सावनीच्या वकिलाला देखील पैसे दिलेले आहेत. हे ऐकल्यावर सागरला धक्का बसतो. सागर म्हणतो की काय काय बोलतेस तू आणि हे सगळं तुला कसं समजलं? त्यावेळेला मग ती म्हणते की ॲक्च्युली जीजू मी सावनीला हर्षवर्धनशी बोलताना पाहिलं होतं आणि शिवाय हर्षवर्धनच्या खिशामध्ये सावनीच्या हॉटेलचं पे केलेलं बिल देखील होतं आणि त्यानंतर सावनीच्या वकिलाशी हर्षवर्धन कॉलवर बोलत होता ते देखील मी ऐकलं होतं आणि म्हणून मला हे सगळं समजलं. मला असं वाटलं ही बातमी तुमच्या कानावर घालणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणूनच मी तुम्हाला हे सांगते. आणि जीजू मी रिक्वेस्ट करते प्लीज तुम्ही काळजी घ्या ताईची. तिची अवस्था सध्या खूप बेकार आहे. मी तिला इथे आणलं तेव्हाच बघितलं तिची परिस्थिती खूप खालावली आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या कानावर घातल्यात त्याच्याकडे प्लीज लक्ष द्या आणि हो ताईला प्लीज जपा या सगळ्यामधून. तेव्हा सागर म्हणतो की हो ठीक आहे चालेल. नंतर मग आता मिहिका पुढे सांगत असते की सागर जीजू आणखी एक गोष्ट ते म्हणजे तुम्ही काळजी करू नका आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही सांगते त्याच्यावर. कारण मी तुमच्याच बाजूने आहे अजूनही. तुमच्या आणि ताईच्या बाजूने अजूनही मी आहे. मी अनफॉर्च्युनेटली हर्षवर्धनबरोबर या घरात राहते परंतु मला अजूनही तुमची काळजी आहे आणि मी तुमच्याच बाजूने आहे. कधीही काहीही मला मदत लागली तरीही हक्काने सांगा असं आता मिहिका सागरला बोलत असते. आणि त्याच वेळेला सागर हा गप्प असतो, तो काहीच बोलत नाही. नंतर मिहिका म्हणते की प्लीज ताईची काळजी घ्या जीजू. मला खरंच तिची खूप काळजी वाटते. तिची जी काही परिस्थिती होती मला बघवत नाही आहे. मला खूप काळजी वाटते तिची. सई आणि ती एकमेकांपासून वेगळं झाल्यावर तिला खूप त्रास होईल या सगळ्याचा. म्हणून प्लीज तिची काळजी घ्या आणि मला काही लागलं तरी फोन करा. मी कधीही तुमच्या मदतीसाठी यायला तयार आहे. त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की येस मिहिका थँक्यू. कधी काही लागलं तर मी नक्कीच कळवेन असं म्हणून आता तो फोन ठेवतो. आणि नंतर सागर हा फोन ठेवल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो की कशाप्रकारे हर्षवर्धन आणि सावनी मिळून पुन्हा त्याला फसवत आहेत. पण तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याला मुक्ताची तब्येत प्रायोरिटी आता वाटते म्हणून तो मुक्ताकडे येतो आणि मुक्ताच्या बाजूला बसलेला असतो. तिला ताप वगैरे किती आहे हे सगळं बघत असतो. त्यानंतर हर्षवर्धन हा मुक्ताच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागतो जेणेकरून मुक्ताचा जो ताप आहे तो थोडा कमी व्हावा आणि तिला बरं वाटावं. त्यानंतर मग आता मुक्ताचा डोळा लागलेला असतो. तिला खूप झोप आलेली असते आणि ग्लानीमुळे ती झोपलेली देखील असते. नंतर सागर इथे तिची काळजी घेत असताना मिहिकाला अस्वस्थ वाटत असतं. ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे? खरंच बिचारी ताई आता कुठल्या कुठल्या गोष्टींना फेस करत असेल. माझं खरंच चुकलं, खूप मोठी चूक झाली. मी ताईला इथे माझ्या घरी घेऊनच यायला नको हवं होतं. जर ताई इथे आलीच नसती तर हर्षवर्धनने त्या सावनीला सांगितलंच नसतं की सई इकडे आहे म्हणून आणि म्हणूनच आज सई ही ताईपासून वेगळी झाली. खरंच या सगळ्याचं खूप गिल्ट वाटतंय मला. मी काय करून बसली? मी काशीट काहीही चांगलं होत नाही आहे. काय घडतंय तुझ्या बाबतीत हे? तुझ्यामुळे ताई आणि सई आज वेगळ्या झाल्या. जर आज इथे ताई आली नसती तर मात्र असं काहीच घडलं नसतं. त्या दोघी कुठेतरी गेल्या असत्या असं म्हणून आता मिहिका स्वतःलाच दोष देत असते. आणि सागर आता मुक्ताची काळजी घेत असतो. तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या तो ठेवत असतो. त्यानंतर आता इथे मुक्ता ही गाढ झोपेमध्ये असते. सागर हा मुक्ताच्या डोक्यावर तिथेच पट्टी ठेवतो आणि म्हणत असतो की मुक्ता काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल असं म्हणून तो आता इथे मुक्ताची काळजी घेत असतो. आणि मुक्ता मात्र गाढ झोपेमध्ये असते. तिला काहीही सुचत नसतं आणि या सगळ्या गोष्टीमधून तिला लवकरात लवकर सागरला बाहेर काढायचं असतं. सागर म्हणतो काही झालं तरीही मुक्ता तुमची ही अशी अवस्था करणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही आहे. तुम्हाला लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीमधून मी बाहेर काढणार आहे असं म्हणून आता सागर हा पुन्हा एकदा ते पाणी चेंज करण्यासाठी म्हणून बाऊल हा घेऊन चाललेला असतो आणि मुक्ता ही झोपलेलीच असते. आता मुक्ताची हळूहळू ग्लानी बाजूला होऊ लागलेली असते आणि तिच्या डोळ्यासमोर अगदी धुरकट अशी सईमाऊ तिला दिसत असते आणि सईमाऊ तिला म्हणत असते की मुक्ताई तुला बरं वाटतंय का गं? त्यावेळेला मग सईला ती म्हणते की सईमाऊ तू आलीस? तेव्हा मग सईमाऊ म्हणते की हो मी इथेच आहे. तुला बघ ना किती ताप आला आहे, तुला किती त्रास होतोय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सईमाऊ काळजी करू नकोस, अगं तू अजून झोपली का नाही आहेस? तेव्हा मग सईमाऊ म्हणते की मुक्ताई अगं जेव्हा मला ताप नसतो तेव्हा तू कशी माझ्या बाजूला बसून असतेस रात्रभर, माझ्या डोक्यावर अशा थंड पाण्याच्या पट्ट्या तू ठेवत असतेस.
आणि माझी अशीच काळजी तू करत असतेस. म्हणूनच आता तुला जर बरं नाही आहे, तर मला तुझी काळजी घेतलीच पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते की नाही, ठीक वाटतंय मला आता, तू झोप, ये बाजूला येऊन झोप. तेव्हा मग सईमाऊ म्हणते की नाही मुक्ताई, मी तुझी काळजी घेणार. मी तुझ्या डोक्यावर अशा थंड पाण्याच्या पट्ट्याच्या घड्या ठेवणार आणि तुला बरं वाटत नाही आहे, तर मलाही झोप लागणार नाही आहे. त्याच्यामुळे तू आता बस, मी तुझ्या बाजूला बसून आहे. असं म्हणून आता सई एखाद्या मोठ्या मुलासारखी म्हणत असते की मी आता तुला थोपटणार, जसं तू मला थोपटतेस. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की ये माझी सई माऊ, माझ्या जवळ ये, तुला लवकर बरं वाटेल, काळजी करू नकोस. असं म्हणून ती आता तिला जवळ घेत असते. त्याच वेळेला आता मुक्ता खाली पडणार, तेवढ्यात सागर येतो आणि सागर आल्यावर म्हणतो की मुक्ता, अहो हे काय करताय तुम्ही. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर सागर अहो इथे सई आली होती, सई माऊ. तेव्हा सागर म्हणतो की नाही मुक्ता, कोणीही नाही आहे इकडे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, मी सांगते ना, इथे सई माऊ होती, कुठे गेली माझी सई माऊ, कुठे गायब झाली माझी सई माऊ. असं म्हणून ती आता जोरात रडत असते. आता मला माझ्या सई माऊकडे जायचं आहे असं हट्ट करत असते. तेव्हा सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, प्लीज जरा शांत व्हा, स्वतःला सावरा. आपल्याला यावेळेला आता सईला भेटायला जाता येणार नाही, खूप रात्र झालेली आहे आणि तुमची तब्येतही बिघडलेली आहे, त्यामुळे नाही जाता येणार. परंतु मुक्ता हट्टच करते आणि म्हणते की नाही, मला जायचंच आहे. सागर प्लीज तुम्ही मला घेऊन चला ना, प्लीज मला माझ्या सईमाऊकडे जायचं आहे. तिने काही खाल्लं असेल की नसेल, ती माझ्याशिवाय काही खाणार नाही, माझ्याशिवाय ती झोपणार नाही, प्लीज मला जाऊ दे, मला जायचं आहे तिच्याकडे. असं म्हणून आता मुक्ता ही सारखं हट्ट करत असते. त्यावर आता सागर हा खूप चिडलेला असतो. सागर म्हणतो की मुक्ता शांत व्हा, सांगितलं ना मी तुम्हाला, आता कुठेही जायचं नाही आहे. मी तुम्हाला बोललो ना की उद्या सकाळी मी तुम्हाला घेऊन जाईल, झोपा, आराम करा, तुम्हाला ताप आलाय, प्लीज तुम्ही आराम करा. असं म्हणून आता इथे सागर हा मुक्तावर ओरडताच मुक्ता शांत होते आणि सागर हा मुक्ताला बेडवर झोपायला सांगतो आणि तिला म्हणतो की तुम्ही जरा आराम करा, तुम्हाला सकाळपर्यंत बरं वाटेल, मग आपण जाऊया सईकडे. असं म्हणून तो आता मुक्ताला आराम करायला सांगतो आणि त्यानंतर मुक्ताची तब्येत ही खूपच खराब असते, कारण सारखी तिला आपल्या सईमाऊचीच आठवण येत असते आणि त्याच आठवणीमध्ये ती व्याकुळ होत असते. नंतर आता मुक्ताला आपल्या सईच्या सगळ्या काही अगोदरच्या गोष्टी आठवू लागतात. सईची सकाळ झाल्यानंतर सई कशाप्रकारे मुक्ताही मला झोपू दे ना असं म्हणते. तर इथे मुक्ता आल्यानंतर सईला म्हणते की सई माऊ, अगं उठ ना, अगं बेटा स्कूलला लेट होतो ना मग आपल्याला, चला उठा, लवकर उठा. पण आता सई माऊ म्हणते की नको ना गं मुक्ताई, मला झोपू दे ना, अजून फक्त 5 मिनिट्स प्लीज, मला झोपू दे. असं म्हणून ती पुन्हा अंगावर पांघरून घेऊन झोपत असते. त्याच वेळेला मग आता सई माऊला मुक्ता म्हणत असते की अगं बेटा सई माऊ, आणि मग ती तिला मिठी मारून तिला जवळ घेत म्हणते की अगं सई माऊ, जर असाच उशीर झाला तर मग स्कूल टीचर आपल्याला ओरडतील ना. मग नंतर मुक्ता तिला म्हणते की बरं मला सांगा की चॉकलेट मिल्कशेक कोण पिणार आहे. त्यावेळेला पटकन सई माऊ अंथरून अंगावरचं काढते आणि म्हणते की मी, आणि मग दोघीजणीही खूप खुश असतात. हा क्षण मुक्ताला आठवतो आणि तिच्या डोळ्यामध्ये आता खूप पाणी यायला लागतं. तिला सईची सारखी आठवण येत असते. त्यावेळेला सई माऊ उठल्यानंतर स्वतः ब्रश ही आरशासमोर जाऊन करते आणि त्याच वेळेला आता मुक्ता ही सई माऊला ब्रश करायला मदत करत असते आणि तिचे दात घासून देत असते आणि कशाप्रकारे दात घासायचे हे देखील शिकवते. तर सई मुक्ताचाच कॉपी करून हे सगळं करत असते. हे आठवतं आणि मुक्ता ही तिला जवळ घेते. ते आठवणंही तिला आता खूप त्रास होत असतो. सगळ्या आठवणीही तिच्यासमोर अगदी ताज्या होत असतात. त्यानंतर मग सई माऊ म्हणते की मुक्ताई, मला भूक लागली आहे, मला दे ना लवकर खायला. तेव्हा मग मुक्ता धावत येते आणि म्हणते की हो सई माऊ, हे बघ मी तुझ्यासाठीच नाश्ता आणलाय, चल गरम खाऊन घे. असं म्हणून मुक्ता ही स्वतःच्या हाताने आपल्या सई माऊला, लाडक्या सईला नाश्ता भरवते आणि हे खात असताना सई अगदी मन भरून नाश्ता खाऊन घेत असते. हे सगळं आता सईचं आठवण मुक्ताला येत असते आणि मुक्ता ही अगदी जोरजोरात म्हणजेच अगदी अश्रू ढाळत असते. तर आता सागरला मुक्ताची ती अवस्था बघवत नसते. सागरने मुक्ताचा हात हातात धरलेला असतो. नंतर इथे आता मुक्ताला तिने म्हणजेच आपल्या सईमाऊने बेस्ट मॉमची घरातल्या घरात ट्रॉफी देखील बनवलेली असते आणि म्हणालेली असते की मुक्ताई, हे घे तुझ्यासाठी बेस्ट मॉमची ट्रॉफी मी बनवली आहे. तेव्हा हे पाहून मुक्ता खूप खुश झालेली असते आणि तिने पुन्हा एकदा आपल्या सईमाऊला जवळ कुशीत घेतलेलं असतं आणि हे पाहून सई खूपच खुश झालेली असते. हे सगळं आता इथे मुक्ताला आठवत असतं आणि ते आठवून आता मुक्ता आणखी रडू लागत असते. तिच्या डोळ्यामध्ये एक सईच्या सगळ्या आठवणी येत असतात आणि त्याने तिला आणखीनच रडू येत असतं. नंतर जेव्हा स्वाती आत्तूने तिच्या वेण्या बांधून दिलेल्या असतात तेव्हा सई म्हणत असते, आत्तू अगं या वेण्या तू कशा बांधल्यास, एक वेणी खाली आहे आणि एक वेणी वर आहे. अगं माझी मुक्ताईच माझ्या चांगल्या वेण्या बांधू शकते. त्यामुळे मुक्ताईला ती आवाज देते आणि म्हणते की मुक्ताई प्लीज लवकर ये, अगं मला या वेण्या बांधायच्या आहेत, प्लीज ये ना लवकर.
बघ स्वाती तूने कशा वेण्या बांधल्यात त्या. तेव्हा मग मुक्ता धावत येते आणि म्हणते की हो हो सई माऊ थांब, मी बांधते ना वेण्या. त्यावेळेला मग स्वाती म्हणते की हो गं मुक्ता, खरंच एक वेणी वर आणि एक वेणी खाली बांधली गेली आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की थांब, मी माझ्या सई माऊच्या वेण्या बांधून देते. मग आता सई माऊला ती वेणी बांधून देते आणि म्हणते की हे बघ मुक्ताई, तूच अगदी माझ्या परफेक्ट वेण्या बांधू शकतेस. आणि मुक्ताला सई जवळ करत म्हणते की मुक्ताई, खरंच तू अगदी परफेक्ट आहेस आणि मुक्ताई तू मला सोडून ना कुठेही जाऊ नकोस, हा कायम माझ्याबरोबर अशीच नेहमी राहा, असं ती म्हणते. त्याच वेळेला आता मुक्ता तिला म्हणते की हो माझ्या लाडक्या सई माऊला मी सोडून कुठे म्हणजे कुठे जाणार नाही, असं ती तिला प्रॉमिस करते. आणि नंतर मग दोघीजणीही एकमेकींकडे बघत असतात आणि ते मायलेकींचं प्रेम पाहून स्वातीलाही अगदी भरून आलेलं असतं. आणि मुक्ताने आता आपल्या सईमाऊच्या अगदी प्रेमाने वेण्या बांधून दिलेल्या असतात. हे सगळं ती आत्ती बघते आणि म्हणते की हे बघ मुक्ताई, हे बघ स्वाती तू आता मुक्ताईने कशा अगदी परफेक्ट वेण्या बांधल्या. तेव्हा मग स्वाती म्हणते की हो गं बाई, तुझी मुक्ताईने तुझ्या अगदी व्यवस्थित वेण्या बांधून दिलेल्या आहेत. असं म्हणून आता मुक्ता पुन्हा एकदा आपल्या सईमाऊला जवळ घेते आणि म्हणते की क्लिप्स लावूया. आणि ती फ्रंट हेअर जे असतात तिथे तिला क्लिप्स लावून देत असते. आणि पुन्हा एकदा सईमाऊ आपल्या मुक्ताईला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू मुक्ताई. आणि नंतर इथे आता हे सगळं आठवल्यानंतर सईच्या जी जवळीक झालेली असते ती सगळ्या क्षण आठवल्यानंतर मुक्ताला खूप त्रास होत असतो. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. तर इथे सागर हा मुक्ताचा हात जवळ घेतो आणि त्या हाताला किस करत असतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर असतात, परंतु घरात सगळाच शुकशुकाट असतो. सगळेजण शांत असतात. तर इंद्रा ही गप्प असते. स्वाती ही सागरला जाऊन त्याची कॉफी देते आणि नंतर मग आधीला म्हणते की आधी हे घे तुझं हॉट चॉकलेट, गरम आहे सावकाश पी. आणि मग नंतर आता आधीला ते चॉकलेट दिल्यानंतर इंद्राचा धीराचा बांध आता कोसळतो. इंद्रा ही म्हणते की माझ्या सईमाऊला पण हे ते काय भरपूर आवडायचं, ती पण अगदी मस्त आवडीने खायची हे सगळं आणि सगळं चाटून पुटून माझी चिंबोरी संपवून टाकायची. परंतु आज माझी चिंबोरी या घरामध्ये नाही आहे. किती वाईट वाटतं या सगळ्याचं आणि किती चुकचुकाट झाला आहे घरामध्ये. माझी चांदणी होती ती घरातली, किती शांतता पसरली आहे ती केल्यावर या घरामध्ये. या सावनीमुळे घराची पूर्णपणे वाट लागलेली आहे. माझी सईमाऊ या घरामध्ये राहायची किती आनंदाने होती खरंच, असं म्हणून आता ते सगळेजण आदित्यसमोर बोलत असतात आणि सागरला ते समजत असतं की आधी ते सगळं बघतोय आणि त्याच्या चेहऱ्यावर जरासं टेन्शन आलेलं दिसतं. तेव्हा स्वाती म्हणते की हो मम्मी, तू अगदी ना बरोबर बोलतेस. ही सावनीचं ना कधीही भलं होणार नाही. मी पण एक आई आहे आणि मुक्ताला जो तिने त्रास दिलाय ना तो त्रास कधीही भरून निघू शकणार नाही. जो त्रास झालाय ना मुक्ताला, मी आई म्हणून एक शाप देते की त्या सावनीला कधीही शांत झोप लागणार नाही. ती नेहमी तडफडतच राहील. तिला कधीही आईचं सुख मिळू शकणार नाही. त्यानंतर मग आता इंद्रा पुढे म्हणते की हो, मी तर म्हणते की कधीही ती बाई किडे म्हणूनच पडेल. तिला कधीही सुखाची झोप लागणार नाही आणि तिचा मौत पण येईल ना, ती अगदी किडे पडून मरेल. असं आता सगळेजण तिला वाईट वाईट आशीर्वाद देत असतात. आणि लकी पण म्हणत असतो की त्या सावनीने घरातल्या प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला घरातल्या त्रास दिलेला आहे. प्रत्येकाचा नुसता छळ केलेला आहे. त्यावेळेला मग इंद्रा ही रडत असते आणि म्हणते की माझ्या मुक्ताला आणि माझ्या सईला तिने लांब करून टाकलं. काही झालं तरी त्या बाईचं कधीही भलं होणार नाही. मी तिला कधीही सुखाने जगू देणार नाही. आमच्या सगळ्यांचे शाप आहेत त्या बाईला, असं म्हणून आता इंद्रा ही तिला बोलत असते. आणि इथेच आदित्यला मात्र खूप वाईट वाटतं की सगळेजण त्याच्या मम्माबद्दल बोलत आहेत. तेवढ्यातच आता तिथे मुक्ता बॅग घेऊन येते आणि ती लंगडत लंगडत म्हणत असते की चला सागर, निघूया ना, सईला भेटायला जाऊया. माझ्या बाळाने काही खाल्लं असेल की नाही काय माहिती. तिला माझ्या हातचं खायला नाही मिळालं तर ती खाते की नाही काय माहिती. परंतु मला खूपच वाईट वाटतंय. आणि ती तिथल्या तिथेच उभी असते. त्याच वेळेला आता मुक्ताला आठवतं की आदित्य आणि सई दोघंही नाश्त्यासाठी बसलेले असताना आता सई ही मुक्ताच्या नाश्त्याची तारीफ करत असते आणि म्हणते की तुला माहिती आहे का आदिदादा, मुक्ताई ना मला असं सगळं काही बाहेरचं खायला देत नाही. मला जे काही हवं असेल ना ती मला असंच घरीच बनवून देते खायला आणि खूप छान असतं. आणि ती असा डोसा पण बनवून देते. तुला माहिती आहे, आंबोळ्या पण ती मला अशा डब्याला नरम नरम बनवून देते. शिवाय असा क्रंची डोसा पण ती मला बनवून देते. हे घे खा, असं म्हणून मुक्ता आता त्या दोघांनाही खायला सांगते. नंतर मुक्ताला आठवतं की मी माझ्या सई माऊसाठी नरम आंबोळ्या घेऊन जाते. नंतर ती स्वातीला म्हणते की स्वातीताई, आंबोळ्यांचं पीठ आहे ना, मी माझ्या सई माऊसाठी घेऊन जाते. आणि मग ती किचनमध्ये पुन्हा जाते आणि आदित्यला म्हणते की आधी बाळा तू खाशील ना. तेव्हा आदित्य हो असं म्हणत असतो. आणि नंतर मुक्ता ही पुन्हा मुलांसाठी आवडीने कंबर खसून उभी राहते आणि पुन्हा ती आंबोळ्या बनवायला लागते.
आणि तिचा तो पुन्हा उत्साह पाहून इंद्रा म्हणत असते की बघितलं किती माया आहे आपल्या मुक्ताच्या मनामध्ये. ज्याच्या आईने तिची मुलगी तिच्यापासून लांब केली आहे तरीही त्याच मुलासाठी आपली मुक्ता ही किती प्रेमाने नाश्ता बनवते. असं म्हटल्यावर आता सागर हा इंद्राकडे बघतच राहतो आणि तिला डोळ्याने इशारा करतो की शांत बस. आणि मग इथे मुक्ता आता तो नाश्ता बनवत असते आणि स्वाती देखील तिला मदत करत असते. आता सागर म्हणत असतो की आधी बाळा चल हा नाश्ता फिनिश करून घे आणि हो मी सईकडून आल्यावर तुला स्कूलमध्ये सोडेन, काळजी करू नकोस. तेव्हा तो हो पप्पा असं म्हणतो. मग त्यानंतर मुक्ता ही आदित्यला नाश्ता देते आणि म्हणते की हे घे आधी बेटा खाऊन घे, हा गरम गरम आहे, व्यवस्थित खा. असं म्हणून ती आता नाश्ता देते. तर पुन्हा एकदा इंद्राला सईचीच आठवण येते की माझी सई माऊने काय खाल्लं असेल की नाही काय माहिती, काय करत असेल ती, तिला काय खायला देत असेल सावनी खरंच माहिती नाही. असं म्हटल्यावर पुन्हा आधीचा मात्र चेहरा पडतो आणि मग त्या मुक्ताला पुन्हा ते क्षण आठवू लागतात सईमाऊसोबतचे. सईमाऊ ही मुक्ताला म्हणालेली असते की मुक्ताई तू कुठेही मला अशी सोडून जाऊ नकोस हां. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही मी माझ्या सईमाऊला कुठेही सोडून जाणार नाही. तेव्हा मग आता सईमाऊ म्हणते की आपल्या दोघींचं बॉन्डिंग हे जगावेगळं आहे ना आणि मला माहिती आहे माझी मुक्ताई कधीही माझ्यासोबतच असणार, ती मला कधीही लांब टाकून जाणार नाही. असं आता मुक्ताला सगळं आठवतं आणि मुक्ता त्याच प्रेमाने त्याच आपुलकीने आता सईचा डबा भरायला लागते आणि तिला पुन्हा तो क्षण आठवतो ज्या क्षणाला सावनी सईला हाताला धरून तिच्या समोरून घेऊन गेलेली असते. परंतु मुक्ता हतबल असते आणि ती काहीच करू शकलेली नसते आणि सईमाऊ मात्र तिच्या हातासमोरून निघून गेलेली असते. आणि या सगळ्यामुळे आता मुक्ता ही खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. काय करावं हे तिला काही सुचत नसतं. सागरचं लक्ष हे फक्त मुक्ताकडे असतं. मुक्ता ही मध्ये मध्ये सईची आठवण काढत आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. स्वाती ही मुक्ताला खुणावते आणि डोसा झाला असेल असं म्हणून तव्यातून काढायला सांगते. त्यावेळेला मग आता मुक्ता हा तो डोसा तव्यातून काढते आणि त्यानंतर मग आता ती आदिबाळाला म्हणते की आदिबाळा चल तू खाऊन घे. आणि मग सगळ्यांसाठी देखील तिने नाश्ता बनवून ठेवलेला असतो. आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की मी माझ्या आपल्या सईसाठी देखील डबा भरते. आणि तर आता इथे लक्कीला सागर खुणावतो. तेव्हा मग लक्की म्हणायला लागतो की हे बघ आदित्य तुला अजून स्कूलला वेळ आहे ना. त्यावेळेला तो हो असं म्हणतो. मग लक्की म्हणतो की चल मग आपण ना तुझा हा नाश्ता करता करता चेस खेळूया. असं म्हणून तो त्याला आता घेऊन चाललेला असतो. आणि बाजूला घेऊन गेल्यानंतर सागर हा इंद्राला म्हणतो की मम्मी अगं जरा तोंड सांभाळून बोल. काय मला माहिती आहे तुला काळजी वाटते परंतु आदित्यसमोर जरा सांभाळून, त्याला काहीही वाटायला कामा नये. तेव्हा मग इंद्रा म्हणते की होय रे माझ्या लक्षातच आलं नाही तो पोरगा तिथे बसलाय ते. तेव्हा मग सागर म्हणतो की जरा सांभाळून राहा. मग आता इंद्रा म्हणते की हो चालेल ठीक आहे. मग आता त्यानंतर इंद्राला तिची चूक लक्षात आलेली असते आणि स्वाती देखील आता मुक्ताला टिफिन भरण्यामध्ये मदत करत असते. मुक्ता म्हणते की आता लवकरात लवकर टिफिन पॅक करते म्हणजे माझी सईमाऊ ही लवकरात लवकर मी गेल्यावर खाऊन घेईल. असं म्हणून ती अगदी प्रेमाने तिचा टिफिन भरते आणि नंतर सागर आता बाजूला होतो. सागरला एक कॉल येतो. सागर म्हणतो की मम्मी जरा 1 मिनिट थांब. असं म्हणून आता तो बाजूला कॉल घ्यायला जातो तर सावंत वकिलांचा त्याला कॉल आलेला असतो. ते वकील म्हणत असतात की हॅलो सागर सर एक महत्त्वाचं सांगायचं होतं. तेव्हा सागर म्हणतो की बोला सावंत वकील काय आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघा आता आपली जी केस आहे ती सुरूच आहे. मी या सगळ्या केसच्या स्टडी केल्या आहे परंतु आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि इथे आता मुक्ता मॅडमला येण्याची काहीच गरज नाही. कारण ज्या पोलीस स्टेशनमधल्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मॅडमला इथे येण्याची गरज नाही. त्यावेळेला मग आता सागर हा त्यांना म्हणतो की खरंच थँक्यू सो मच, खूप मोठी मदत केलीत तुम्ही. तेव्हा मग इथे आता सागरला ते म्हणतात की मला आणखी एक थोडी गोष्ट वाटते, एक ब्रीच आहे या गोष्टीमध्ये. तेव्हा मग सागर म्हणतो की काय, कोणती ब्रीच, नेमकं काय झालं आहे. तेव्हा मग आता सावंत वकील म्हणतात की सावनीची एक अट होती ती म्हणजे की मुक्ता मॅडमने सईला भेटायचं नाही आणि आता मुक्ता मॅडमला सईला भेटताही येणार नाही. हे ऐकल्यावर त्याला धक्का बसतो. तो मुक्ताचा उत्साह बघतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. नंतर सागर फोन ठेवतो आणि मुक्ता येते आणि म्हणते की सागर चला आपल्याला निघायचं आहे ना, सईमाऊ वाट बघेल. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता नाही आपल्याला नाही जाता येणार. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर काय झालं आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता आपल्याला सईला भेटता येणार नाही असं सावनीने त्याच पेपरमध्ये नमूद केलेलं आहे, त्यामुळे जाता येणार नाही. मुक्ता म्हणते की नाही असं काही होणार नाही आहे, मी माझ्या मुलीला भेटायला जाणार म्हणजे जाणारच. काही झालं तरीही ती सावनी माझ्या मुलीला मला भेटण्यापासून अडवू शकणार नाही. सागर मला माझ्या मुलीला भेटायला जायचं आहे, तुम्ही येताय की मी एकटी निघू.
असं ती सागरला आता बोलते आणि त्याला धमकीच देते. त्याच वेळेला आता सागरला काय बोलावं हे काही सुचत नाही, कारण मुक्ता ही हट्टाला पेटलेली असते आणि काही झालं तरीही तिला आपल्या सईमाऊला भेटायचंच असतं. आणि सागरलाही त्यावेळेला काहीच बोलता येत नसतं, कारण प्रत्येक वेळेला आपला हट्ट हा कामी नाही असंही त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि मुक्ता मात्र खूप चिडलेली असते, कारण सागर तिला सईकडे जाण्यापासून नकार देत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मुक्ता ही सावनीला ओरडत असते आणि म्हणते की सावनी, खबरदार, जर पुन्हा एकदा माझ्या मुलीवर, माझ्या सईमाऊवर हात उचललास तर लक्षात ठेव, तुझा हात काढून मी दुसऱ्या हातामध्ये देईन. मी कधीही खपवून घेणार नाही, माझ्या मुलीवर हात उचलायचा नाही, असं सावनीला ती जोरात ओरडते. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की तुझं तोंड बंद कर आणि तू मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे. सई ही माझी मुलगी आहे, त्यामुळे काय करायचं आहे हे काय नाही हे तू मला सांगायचं नाही. चल निघा इथून, अगोदर तुम्हाला हिला भेटूच द्यायचं नाही आहे मला. आत्ताच्या आता इथून निघा, की पुन्हा एकदा मी पोलिसांना बोलावू आणि तुम्हाला धक्के मारून या घराच्या बाहेर काढू. असं सावनी आता त्या दोघांना पुन्हा एकदा धमकी द्यावी लागते, कारण तिच्या पुढे कायद्याचा आधार असतो. त्याच वेळेला आता सागर हा खूप चिडलेला असतो. सागर म्हणतो की सध्या आमचे हात हे दगडाखाली आहेत, परंतु त्याच दगडाने तुझा इगो ठेचायलाही सावनी आम्ही कमी करणार नाही, तुला आम्ही सोडणार नाही, असं सगळं तो बोलत असतो. त्यानंतर मग आता सागर हा असं बोलल्यावर सावनी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि सावनीलाही खूप चिड आलेली असते. सावनी म्हणते की ठीक आहे, बघा तुम्ही, परंतु आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथून निघावं लागेल, असं ती तिला बोलते. आणि म्हणते की निघा, आत्ताच्या आता इथून निघा, या रूममध्ये थांबण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे, गेट लॉस्ट, असं म्हणून ती त्या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवते. त्यानंतर मग आता सावनी ही त्यांना हकलवून लावल्यानंतर सागरला खूप राग आलेला असतो. सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता आता काय करणार आहात. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, आता मी काहीही यावर बोलणार नाही. मला फक्त इतकंच कळतं आहे, मी माझ्या बाळाला वचन दिलेलं आहे आणि ते वचन मी कधीही मोडणार नाही. मी माझ्या मुलीला वचन दिलं आहे की येत्या 4 दिवसांमध्ये मी तिला परत या घरी घेऊन येणार आहे आणि काही झालं, जग इकडचं तिकडं झालं तरीही मी माझं वचन मोडणार नाही. मी माझ्या मुलीला इथे परत घेऊन येणार म्हणजे येणार आणि त्या सावनीला तिची लायकी मी दाखवणार, असं आता इथे मुक्ताने ठरवलेलं असतं. तर आता या सगळ्यामध्ये नेमकी मुक्ता कोणता प्लॅन करणार आणि सावनीला धडा शिकवण्यासाठी, तिचा खोटेपणा सगळ्या जगासमोर आणण्यासाठी आता मुक्ता आणि सागर दोघंही मिळून नेमकं काय प्लॅन करणार आणि कशाप्रकारे या सगळ्यामधून ते सईमाऊला आणि आदित्यला पुन्हा स्वतःकडे ठेवून घेणार आणि पुन्हा एकदा सावनीला एकटं पाडणार आणि तिला आयुष्यातून उठवणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.